स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये माझा अनुभव सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तुम्हालाही असाच एक अनुभव मिळाला असेल याची मला खात्री आहे. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला स्वामींचे संदेश, त्यांचे विचार, त्यांची भक्ती, त्यांचे उपाय, त्यांची सेवा या प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला व्हिजिट करा. आवडल्यास सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप खास आहे. मी आजच्या दिवशी खूप खुश आहे, तेही फक्त माझ्या स्वामींच्या कृपेमुळेच. तर मी आज एवढी आनंदात का आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. चला तर मग स्वामींच्या आशीर्वादाने, त्यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ माझ्या आयुष्यातील खूप खास क्षण आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझं यूट्यूब चॅनल आता मॉनिटाईज झालं आहे. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप भावनिक आहे, खूप स्पेशल आहे. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. खूप वेळा निराशा आली, पण स्वामींचे नाव मी घेत राहिले. स्वामींच्या नामस्मरणात मी कधीही खंड पडू दिला नाही. आणि शेवटी जे घडलं ते मी कधीच विसरणार नाही. आज मी तुम्हाला माझा पूर्ण अनुभव सांगणार आहे. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. हा प्रवास इतका सोपा नव्हता. कधी निराशा, कधी कमी व्ह्यूज, कधी मनात शंका. पण एक गोष्ट मी कधीच सोडली नाही, ते म्हणजे स्वामींचे सतत नामस्मरण. आज मी तुम्हाला माझा पूर्ण प्रवास सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, मी हा चॅनल सुरू केला तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता की श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार आणि संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत, त्यांच्या प्रिय भक्तांपर्यंत पोहोचवावेत. सुरुवातीला मला यूट्यूबबद्दल खूप कमी माहिती होती. खरं तर मला यूट्यूब चॅनलबद्दल काहीच माहिती नव्हती. मला वाटायचं व्हिडिओ कसे करतात, लोकांना इतके व्ह्यूज कसे काय येतात, या सर्व प्रश्नांनी मी एकदम गोंधळलेली होते. व्हिडिओ कसे बनवायचे, थंबनेल कसे बनायचे, लोकांना कोणता विषय आवडेल. सुरुवातीला थंबनेल काय असतं हे देखील मला माहीत नव्हते. व्हिडिओला टायटल कसं द्यायचं हे सगळं शिकायला मला वेळ लागला. पण तरीही मी एक गोष्ट कायम ठेवली, स्वामींवरती विश्वास. स्वामींच्या नावानेच माझं चॅनल चालू केलं. अक्कलकोट महाराज
श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल असं माझ्या चॅनलचं नाव आहे. सुरुवातीला माझ्या व्हिडिओंना खूप कमी व्ह्यूज येत होते, खूप कमी लाईक्स, खूप कमी कमेंट, कधी 20 व्ह्यूज तर कधी 50 व्ह्यूज. मनात खूप भीती वाटायची की आता पुढे काय करायचं, कसं आपलं चॅनल मोठं करता येईल, कसे आपले व्हिडिओ म्हणजेच स्वामींचे संदेश, त्यांची कथा, भक्तांचे अनुभव जास्तीत जास्त भक्तांपर्यंत कसे पोहोचवायचे, हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. अशा वेळी मन खूप खचत होते. पण त्यावेळी मी स्वामींची एक गोष्ट आठवली. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आठवल्यावर सगळी मनातील भीती एकदम नाहीशी झाली. मनात एक आत्मविश्वास आला. मग मी ठरवलं की मी हार मानणार नाही. त्या काळात मी दररोज एक छोटा नियम सुरू केला. माझ्या आयुष्यात एक छोटासा बदल सुरू केला आणि तो इतका प्रभावी ठरेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आता प्रत्यक्षात मी ते अनुभवत आहे. तो बदल म्हणजे, तो नियम म्हणजे दररोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 हा मंत्र जपायला सुरुवात केली. तुम्हीही सुरुवात केली नसेल तर लगेच आत्तापासून हा मंत्र जपायला सुरुवात करा. स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. हा मंत्र कधी 108 वेळा म्हणावा तर कधी 21 वेळा म्हणावा, पण मनापासून स्वामींचे नाव मी घेत राहिले. श्री स्वामी समर्थ कधीच मोठी पूजा, विधी, अर्चा मागत नाही. ते फक्त विश्वास, श्रद्धा, हे सर्व त्यांना पाहिजे असतं. आपल्या भक्ताकडून त्यांची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे विश्वास. फक्त आपण त्यांचं नाव मनापासून घेत राहायचं, त्यांचे नामस्मरण अगदी मनापासून घेत राहायचे. हळूहळू माझ्या मनात सकारात्मकता येऊ लागली. मनात आत्मविश्वास वाढायला लागला. काही दिवसांनी मला जाणवू लागलं की माझ्या व्हिडिओंना थोडे जास्त व्ह्यूज येऊ लागले. हे पाहिल्यावर मला थोडासा आनंद झाला. मनात कुठेतरी समाधान वाटू लागले. लोक कमेंटमध्ये लिहू लागले, स्वामींची कृपा आहे, खूप छान व्हिडिओ, श्री स्वामी समर्थ, असे कमेंट येऊ लागले. हे पाहून माझा आत्मविश्वास वाढू लागला. मला वाटलं कदाचित स्वामी माझ्या प्रयत्नांकडे पाहत आहेत. हे बघून मनाला खूप समाधान वाटलं. मग एक दिवस मी यूट्यूब स्टुडिओ उघडलं. मला याबद्दलही खूपशी काही माहिती नव्हती. भरपूर सर्च करून याबद्दल मला समजलं.
आणि मला दिसलं की माझा वॉच टाईम हळूहळू वाढत आहे. हळूहळू माझे सबस्क्राईब वाढत आहे. व्ह्यूज वाढत आहे. काही दिवसांनी अचानक 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. मी 31 डिसेंबर 2025 या तारखेला चॅनल चालू केलं होतं. ते 15 मार्च 2026 मध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. अगदी 4च महिन्यांमध्ये मला स्वामींचा एक जबरदस्त अनुभव आला. स्वामींच्या कृपेमुळेच माझं चॅनल मॉनिटाईज झालं. जेव्हा यूट्यूब क्रायटेरिया माझा पूर्ण झाला, तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मला विश्वास नव्हता की आता माझं चॅनल फायनली मॉनिटाईज होईल. यानंतर मी मॉनिटायझेशनसाठी अर्ज केला. त्या काही दिवसांत मी रोज स्वामींचे नाव घेत राहिले. आणि एक दिवस मला यूट्यूबकडून मेल आला, माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. कॉंग्रॅच्युलेशन असा मला मेल आला. अगदी 2च दिवसांमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. त्याच क्षणी मला वाटलं, ही माझी मेहनत नाही, ही स्वामींची कृपा आहे. स्वामींनी अशक्य ही गोष्ट अगदी 2च दिवसात शक्य करून दाखवली. हा माझा खरा अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हीही काहीतरी नवीन सुरू करत असाल तर घाबरू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि स्वामींचे नाव घ्या. स्वामी योग्य वेळी योग्य तो मार्ग नक्की दाखवतात. स्वामी भक्तांनो, आज मी माझा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. कारण मला मनापासून वाटले की हे सगळं फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही, तर ही सगळी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे. जेव्हा मी हा चॅनल सुरू केला तेव्हा मला काहीच माहिती नव्हती. कधी व्ह्यूज कमी आले तर कधी वॉच टाईम वाढत नव्हता. कधी मनात विचार यायचा, कदाचित हे माझ्याकडून होणार नाही. पण त्या प्रत्येक वेळी मी एकच गोष्ट केली, ती म्हणजे मी स्वामींचं नाव घेत राहिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 आणि हळूहळू मला जाणवलं की स्वामी माझ्या प्रयत्नांकडे पाहत आहेत. ते माझ्यावर लक्ष देत आहेत. आज माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. पण हा आनंद फक्त माझा नाही. हा आनंद प्रत्येक त्या स्वामी भक्ताचा आहे जो श्रद्धेने स्वामींचे नाव घेतो. स्वामी भक्तांनो,
जर तुमच्या आयुष्यातही काही अडचणी असेल, काही स्वप्न असेल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज कधीही भक्तांना एकटे सोडत नाही. फक्त श्रद्धा ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा. योग्य वेळ आल्यावर स्वामी तुमचा मार्ग नक्की दाखवतात. म्हणूनच स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत जरूर पोचवा. कदाचित आज कोणाला तरी स्वामींच्या नावाची गरज असेल. धन्यवाद स्वामी भक्तांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी संदेशासह. श्री स्वामी समर्थ.